आणि त्याची मोठी बातमी आहे, नाशिकसाठी हेमंत गोडसे यांनी उमेदवारीचा अर्ज घेतलेला आहे। हेमंत गोडसे आणि त्यांच्या सुनबाई भक्ती अजिंक्य गोडसे यांच्या नावाने हे अर्ज घेण्यात आलेले आहेत। नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा महायुतीमधील तिढा अद्यापही कायम आहे। विद्यमान आमदार हेमंत गोडसे पुन्हा एकदा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि महायुतीचा अद्याप निर्णय झालेला नसताना देखील गोडसे यांनी उमेदवारीचा अर्ज घेतलेला आहे। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। मुकुल। अमोल, आजपासून उमेदवारी अर्ज घेण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि हेमंत गोडसे यांनी पहिल्याच दिवशी आपला अर्ज घेतलेला आहे। खरं तर अद्याप नाशिक लोकसभा निवडणूक ही कोण लढवणार महायुतीकडनं याबाबतचा प्रश्नचिन्ह कायम आहे, तिढा कायम आहे। असं असतानाच हेमंत गोडसे यांनी स्वतःच्या नावावर आणि त्यांच्या ज्या सुनबाई आहेत भक्ती अजिंक्य गोडसे या दोघांच्या नावाने अर्ज घेतलेला आहे। आता 2च दिवसामध्ये कळणार आहे नेमकी नाशिकची उमेदवारी कोण करणार। त्यानंतर खरं तर अधिकृत उमेदवाराबाबत शिक्कामोर्तब होणार आहे, पण त्याआधीच हेमंत गोडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा आपला दावा कायम आहे, माणिकराव कोकाटे यांचं नवीन नाव समोर येत आहे। दुसरीकडे छगन भुजबळ यांच्या समर्थकांमधनं दिलीप खैरे यांनी उमेदवारी अर्ज घेतलेला असताना हेमंत गोडसे यांनी या मतदारसंघावर दावा सांगितल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। धन्यवाद मुकुल दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।